हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी गिरीजा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. व्हिडिओची सुरुवात करतच होते तेवढ्यातच कचऱ्याची गाडी आली. मग कचरा टाकून हात वगैरे धुवून आले आणि मग आता आवरायला घेतले. सकाळचं मॉर्निंग रुटीन तुम्हाला जास्त काही दाखवलं नाही, कारण काय करायचं, रोजचं ते सेमच रुटीन असतं. नाश्ता करायचा, भांडी घासायची, घरातलं आवरायचं, सगळ्यांचं रुटीन सारखंच. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं हे सगळं रुटीन सोडून तुम्हाला मी बाहेरची सैर करायला नेणार आहे. बाहेर खूप सुंदर वातावरण झालं आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे, कारण पावसाळा सुरू आहे. आणि मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉमिस केलंच होतं की जोपर्यंत मी बाहेर त्यांच्यासोबत त्यांच्या कामावरती जाते आहे तोपर्यंत बाहेरचा सगळा हिरवागार निसर्ग, हिरवे डोंगर आणि पाऊस, सगळा निसर्ग तुम्हाला दाखवण्याची सगळी जबाबदारी माझी. पूर्ण वेणी घालून झाल्यानंतर मला काही ते लूक पटलंच नाही. मग पुन्हा वेणी सोडली आणि नॉर्मल पोनीच घातली आणि त्यानंतर इकडून तिकडून सगळे नखरे करून झाल्यानंतर जस्ट कालच मी गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवलेत. तो व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. चला म्हटलं आज मग त्याचाच नाश्ता करू, म्हणजे सकाळी थोडासा हेल्दी नाश्ता होईल. चला आवरून मस्त अशी रेडी झाली आहे. पण मगाचपासून रेडी होताना मला खिडकीतून बाहेर हे फूल दिसत होतं आणि या झाडाला ह्या सीझनचं हे पहिलंच फूल आलं. चला म्हटलं मग तुमच्यासोबत पण शेअर करू. खूपच जास्त क्यूट आणि मस्त असं गुलाबी रंगाचं जास्वंदाचं फूल आलेलं आहे. फूल बघितलं आणि लगेचच घरातून बाहेर पडले. बाहेरचा निसर्ग तर खूप जास्त सुंदर आहे. जितका काही हिरवागार निसर्ग डोळ्यात साठवून घेता येईल ना तेवढा घ्यावा असं वाटतं. मस्त असं एक जाताना तळं लागलं होतं. गाई, म्हशी, गुरंढोरं जे काय असतात, शेळ्या वगैरे सगळे इकडे तिकडे चरायला येतात. खरंच असं वातावरण मला खूप आवडतं. गावाकडे राहणं तर आपल्याला पॉसिबल होत नाही, कारण आपले जे काही शिक्षण वगैरे आहे ते शहरातच पूर्ण होऊ शकतं. पण असं कुठेतरी बाहेर फिरायला गेलं, असे रस्ते बघितले, हिरवागार डोंगर बघितला ना की गावाकडचीच आठवण येते. असं वाटतं सगळं सोडावं आणि आपल्या गावाला निघून जावं, तिकडेच राहावं. पण ते काही आपल्याला पॉसिबल नाही. पण हे बघून खूप सुंदर वाटतं. आणि पावसाळ्याची खरी हीच मजा असते. हिरवेगार डोंगर बघायला मिळतात ना तर मला खूप जास्त आवडतं. मी थोडी तशी पर्सन आहे की जिला डोंगर वगैरे असं आवडतं. त्या बीच वगैरे साईडला मी जास्त कधी आयुष्यात गेलीच नाही आहे, 1-2दा गेली आहे, त्यामुळे एवढं त्याची काही मला आवड वाटत नाही. पण मग गावाकडचे डोंगर वगैरे बघायला खूप आवडतं. मस्त अशी वारी चालली होती, तिचाही व्हिडिओ घेतला आणि वारीचं तर सुख वेगळंच आहे. खरंच हे असं वारीची गाणी वगैरे ऐकली ना तर असं वाटतं की उतरावं गाडीवरून आणि त्यांच्यामध्ये मिसळून जावं. पण ते काही पॉसिबल होणार नाही. पण या वर्षीचे वारीचे सगळे व्हिडिओ बघून किंवा हे माझ्या समोरून गेलेले भक्त बघून एक गोष्ट तर मी ठरवली आहे की आयुष्यात एकदा तरी नक्कीच मी वारीमध्ये सामील होईन आणि पंढरपुराला चालत जाईन. चला, देवाचं नाव निघालंच तर तुम्हाला एक गुड न्यूज पण सांगते, ज्याच्यामुळे मी खूप जास्त खुश आहे आणि थोडीशी इमोशनल पण झाली आहे. आता इमोशनल व्हायचं काही एवढं कारण नाही आहे यामध्ये, असं सगळ्यांना वाटेल, पण माझ्यासाठी ही गोष्ट थोडीशी मोठी आहे म्हणावंच लागेल. माझ्या यूट्यूबवरती 50 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत आणि जेव्हा यूट्यूबचं नोटिफिकेशन पडलं ना की तुमचे 50 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत आणि आता तुमचं चॅनल खूप जास्त लोकांपर्यंत पोचायला लागलेलं आहे, तेव्हा खरंच खूप जास्त छान वाटलं. 50 सबस्क्रायबर्ससुद्धा ना माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण पहिलं सबस्क्राईब मी सचिनचा फोन घेऊन गुपचूप माझा चॅनल दिसतंय का बघून सबस्क्राईब केलं होतं आणि त्यांना माहीतही नव्हतं की तेव्हा मी काही चॅनल वगैरे ओपन केलेलं आहे. तो माझा पहिला सबस्क्रायबर म्हणजे सचिन होते आणि त्यानंतर बघ फक्त मी माझ्या मम्मी पप्पांना सांगितलं की मी चॅनल ओपन केलं आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून. ते 2 फक्त माझे सबस्क्रायबर्स होते, मम्मी पप्पा आणि सचिन. आणि त्यानंतर आज माझे 50 सबस्क्रायबर झालेले आहेत. दुपारी भूक लागली होती म्हणून मस्त अशी दोघांनी बिर्याणी खाल्ली आणि त्यामध्ये सचिनचं थोडीशी एक क्लिप घेतली. चला, कितीही बाहेर फिरलं तरी घरातली कामं कुणाला चुकली आहेत का, ती तर आपल्याला करावीच लागणार. संध्याकाळी भूक लागली होती, दुपारची बिर्याणी खाल्ली तरी काही रात्रीपर्यंत पोट भरणार नाही. म्हटलं चला आता संध्याकाळचा स्वयंपाक तर आपल्याला घरी बनवावाच लागेल. मग काय बनवायचं म्हणून मग लास्ट ऑप्शन आपल्याकडे असतो की वरण भात करायचा. आम्हाला दोघांनाही वरण भात आवडतो, त्यामुळे कधीही खूप कंटाळा आला असेल आणि काय करावं समजत नसेल की माझ्याकडे वरण भाताचाच ऑप्शन असतो. मग एका साईडला वरणाला डाळ लावली होती आणि दुसऱ्या साईडला मला दुधी भोपळ्याची भाजी करायची होती, त्यामुळे त्याची साल काढून मी ती भाजी चिरायला घेतली होती. आता मी खूप जणांकडून ऐकलं की त्यांना दुधी भोपळा म्हणल्यावर ना प्रचंड घाण वाटते आणि त्याच विरुद्ध मी आहे
की मला लहानपणापासून दुधी भोपळा इतका जास्त आवडतो ना, की ज्या दिवशी दुधी भोपळा असेल ना, मी 3-4 टायमिंगला जेवते. माझं जरा सगळ्यांपेक्षा वेगळंच आहे. नवीन लग्न झालं तेव्हा भाजी आणायला मी आणि सचिनच जायचो, पण तेव्हा प्रत्येक वेळेस त्यांच्या घरात ज्या भाज्या खाल्ल्या जातात त्याच भाज्या आम्ही घ्यायचो. आणि मंडईमध्ये दुधी भोपळा दिसला ना, की माझा जीव नुसता वर खाली व्हायचा की मला दुधी भोपळा खायचा आहे. एक दिवशी मग सचिनला मी म्हटलंच की मला ना दुधी भोपळ्याची भाजी खूप आवडते, आणि त्यांनाही तशी गोष्ट माहितीच होती, कारण जेव्हा पण आधी आम्ही भेटायचो तेव्हा मोस्टली माझ्या डब्याला ना दुधी भोपळा, कोबी अशा भाज्या असायच्या ज्या सचिनला अजिबात आवडत नाही. कोबी, दुधी भोपळा ह्या दोन्ही गोष्टी तर सचिनला अजिबात आवडत नाहीत, ते एक घासही खात नाही. भेंडीची भाजी त्यांना अजिबात आवडायची नाही, पण माझ्या डब्याला ना ह्याच मोस्टली 2-3 भाज्या असायच्या. आणि त्यांना म्हटलं मला दुधी भोपळा खायचा आहे. मग लगेचच त्यांनी मंडईतून घेतला, आणि घरी आल्यानंतर जेव्हा मम्मी काय मंडई आणली बघत होत्या तेव्हा मम्मी हसायला लागल्या. मम्मी म्हटल्या आपल्या घरामध्ये दुधी भोपळा कोणी आणला? आपल्या घरात दुधी भोपळा कोणच खात नाही. मम्मींना म्हटलं मला खूप आवडतो म्हणून मी आणला आहे. आणि दुधी भोपळा कोणीच खात नाही म्हणून मंडईमध्ये सगळ्यात छोटा जो दुधी भोपळा होता तो मी घरी घेऊन आले होते. आणि त्या दिवशी भाजी मी बनवली. मी म्हटलं मला जशी आवडते तशी भाजी मी बनवते आणि माझी मी खाते. आणि नंतर मी भाजी बनवून ठेवून गेले, आणि जेव्हा माझी दुपारी जेवण्याची वेळ आली ना, अक्षरशः मला एकही घास दुधी भोपळा खायला भेटला नव्हता. मला साधी चवही बघायला भेटली नव्हती. कुणाला माहीतच नव्हतं की मी अजून खाल्लेलं नाही आहे. आणि सगळ्यांना भाजी इतकी आवडली की एक घास सगळ्यांनी मिळून सगळी भाजी संपून गेली, आणि मला दुधी भोपळाच खायला मिळाला नाही. एवढी छान भाजी माझ्याकडून बनली होती. चला, गप्पा मारत मारत कूट संपलं होतं तेही मी करून ठेवलेलं आहे. आणि आता एवढीच भाजीचं मी माझं कौतुक केलं आहेच, तर तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करतेच. खूप जास्त सोपी रेसिपी आहे. पहिले दुधी भोपळ्याची व्यवस्थित साल काढून मी घेतली होती आणि त्याचे छोटे छोटे काप करून घेतले होते. कढईमध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये जिरे आणि हळद टाकले, आणि त्यासोबतच दुधी भोपळ्याचे जे काप केले होते ते टाकले होते आणि ते भाजायला ठेवले होते. एक साईडला कूट करून व्यवस्थितपणे बरणीत भरून ठेवलं. कट्टा वगैरे पुसून घेतला, आणि अशी बारीक सारीक कामं आपली स्वयंपाक करताना चालूच असतात. भाताचा कुकरही चालू करून दिला, आणि त्यानंतर चटणी काढायची होती. चटणी संपली होती, ती काढायला घेतली. मला आज समजतच नव्हतं की कूट टाकायचं होतं भाजीमध्ये, तर कूट संपलं होतं, म्हणून भाजी करता करताच कूट करून घेतलं. चटणी टाकायची होती तर चटणीही संपली होती, म्हणून चटणी काढून घेतली. आज बहुतेक सगळ्या गोष्टी संपण्याचाच दिवस होता, त्यामुळे पण चला, रिफिलिंग झालेलं आहे 1 महिन्यासाठी, आता काही टेन्शन नाही. स्वयंपाकाची इतकी सवय झाली आहे ना की बघा, भाजी फक्त भाजली जाते आहे दुधी भोपळ्या, तोपर्यंत मी कूट करून घेतलं, चटणी काढून घेतली, किती माझी कामं झाली. लगेचच चटणी त्यामध्ये 1 चमचा टाकली, आणि त्यानंतर जे काही घरामध्ये बेसिक मसाले असतील तर ठीक, नसतील तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यामध्ये मस्त असं पाणी टाकलं, वरून कूट टाकलं, आणि भाजी म्हणजे जेवढं आपण म्हणतो ना अंगाबरोबर पाणी टाकायचं, तेवढं जेवढी भाजी आहे तेवढंसं पाणी टाकलं, मस्त झाकण ठेवलं आणि भाजी शिजू दिली. झाली भाजी तयार. मला असं वाटतं की आपण आहे ना भाज्यांमध्ये जास्त तामझाम केलं ना तर त्या एवढ्या टेस्टी लागत नाहीत, पण अगदी सिंपल पद्धतीनं जर भाज्या केल्या ना तर त्या खूप जास्त छान लागतात. आणि एखादी भाजी जर आपल्याला अशा पद्धतीने आवडत नसेल तर जरा वेगळ्या पद्धतीने करून बघायची, काय सांगता येतं, त्या पद्धतीने आपल्याला ती भाजी आवडेल. आणि आता सचिनला आणि घरातल्या सगळ्यांना दुधी भोपळ्याची भाजीसुद्धा आवडते. कोबीची भाजी असेल किंवा भेंडीची भाजी, मी आता त्यांच्या दोन्ही भाज्या फेवरेट करून टाकलेल्या आहेत. ज्या गोष्टी मला आवडतात त्या आता त्यांनाही आवडतात, आणि मला माहिती होतं की त्यांना माझ्या सगळ्याच भाज्या आवडतील, कारण की लग्नाच्या आधी जेव्हा पण आम्ही भेटायचो, माझ्यासोबत जर माझा डब्बा असेल तर आम्ही तो डब्बाच खायचो, आणि माझ्या डब्यामध्ये जीही भाजी असेल ना तर ती भाजी ती खायची. मोस्टली तर सचिनला भेटल्यानंतर माझी उत्सुकता असायची की मला हॉटेलला जेवायचं आहे, आणि त्यामुळे ते मला हॉटेलला जेवायला न्यायचं आणि माझा डबा ते खायचे. मला तर काय चिकन थाळी, मटण थाळी असं काहीतरी खायचं असायचं, कारण आमच्या घरी त्या गोष्टी जास्त काही बनायच्या नाहीत, आणि त्यांच्यासोबतच खाऊन खाऊन आहे ना मला त्याची सवय लागली होती. आणि मग माझं म्हणणं असायचं की मला मस्त बिर्याणी खायला न्या, मला चिकन थाळी, मटण थाळी खायला न्या. मग मी तिथं ते खाणार आणि ते माझं तिथं डबा खाणार. चला, लगेचच वरण करून घेते. डाळ शिजत घालताना पण टोमॅटो टाकायचा राहिला होता, कारण की मग अशीच मंडई आणली होती, पण मंडई डिक्कीमध्येच राहिली आणि ते गाडी घेऊन बाहेर गेले. आता त्यांची वाट कधी बघत बसणार, म्हणून म्हटलं चला आज बिना टोमॅटोचंच वरण करावं.
सिंपल असं वरण केलं, एक साईडला भातही करून घेतला आणि लगेचच चपात्या लाटायला सुरुवात केली. जास्त काही शूट केलं नाही, कारण रोज रोज तेच रुटीन बघायला तुम्हालाही बोर व्हायला नको. आज मी खूप खुश आहे, कारण 50 सबस्क्रायबर्स झाले आहेत आणि असेच तुम्ही मला खूप छान सपोर्ट करत राहावा. व्हिडिओमध्ये काही सजेशन असतील तर नक्की मला देत जावा. तुमचे सजेशन्स ऐकून मी माझ्यामध्ये नक्कीच खूप जास्त इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करेन. पण आता व्हिडिओ शूट करायचं थांबवणार नाही. आणि बघा, मी खरं तर यांना लाईट गेले होते तर थोडीशी घाबरले होते, पण गॅस चालू होता म्हणून अजिबात थांबले नाही. म्हटलं जाऊ दे, चपात्या करून घ्याव्या. माझ्या स्वतःच्या सावलीने सुद्धा मी खूप जोरात दचकले. अंधाराची एवढी भीती वाटत नाही मला, पण पुढे खिडकी चालू होती आणि मागे लाईट गेली आणि घरातही कोणी नव्हतं, त्यामुळे थोडीशी घाबरले होते. चला, मी स्वयंपाक करून घेते आणि माझा व्हिडिओ आता इथंच संपवते. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि मला खूप सपोर्ट करा. चला, भेटू पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.